नववर्ष के आगमन की आज हर कोई प्रतीक्षा कर रहा है और वही नववर्ष की पूर्व संध्या पर मान्यवरों ने नागरिकों को उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी, जिसमें लोक प्रतिनिधि के साथ प्रशासनिक अधिकारियों का समावेश है। तो सुनिए नववर्ष के आगमन के निमित्त मान्यवरों ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की। नए वर्ष के आगमन के निमित्त मान्यवरों ने नागरिकों को शुभकामनाएं दी, जिसमें पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, विधायक किशोर जरगेवार, महापौर राखी कंचालवार, पुलिस अधीक्षक अरविंद सालवे आदि का समावेश था। तो सुनिए नववर्ष के संदर्भ में उन्होंने अपनी क्या प्रतिक्रिया व्यक्त की। आवडत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षात आज प्रवेश करीत आहोत। नवीन वर्ष आनंददायी सुख समृद्धी घेऊन येत असेल अशी प्रभूचरणी प्रार्थना आम्ही करतो। मी प्रभूचरणी पुन्हा प्रार्थना करीन की 2020च्या कोरोनाच्या वेदना संपल्या पाहिजे आणि नवीन वर्षामध्ये यावर चांगले लोकांना आनंददायी असे वॅक्सिन मिळतील अशी प्रभूचरणी प्रार्थना करताना मी सर्व जनतेच्या प्रती आदर व्यक्त करतो की आपण नवीन वर्षात प्रवेश करीत आहात। आपण आपल्या कुटुंबासह या वर्षात प्रवेश करताना सगळ्यांना सुख समृद्धीसोबत सगळ्यांना निरोगी निरामय स्वास्थ्य प्राप्त होईल ही माता महाकाली चरणी मी प्रार्थना पण करीन। देशवासियांना समस्त नागरिकांना या 2021 मध्ये संपन्नता मिळेल आणि देश पण प्रगतीपथावर जाईल। देश प्रगतीपथावर जाईल याचा अर्थ आम्ही प्रगतीवर जाऊ। प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाची सीमा सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि तुम्हा सर्वांचं आर्थिक संपन्नता, शेतकऱ्याची संपन्नता याकरता पण सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर्व तरुण नागरिक, कामगार, मजदूर, कर्मचारी, महिला भगिनी सर्वांना पण या नवीन वर्षाकरता मनापासून शुभेच्छा देतो। चंद्रपूरच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभकामना। येणारं 2021 हे वर्ष सर्वांच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी घेऊन येऊ, सोबतच उत्तम आरोग्य सुद्धा या वर्षामध्ये मिळण्यासाठी मी प्रार्थना करतो। हे खरं आहे की 2020 मध्ये हे 2020 हे वर्ष कोरोनाचं वर्ष होतं आणि या मानव जातीच्या एकूण अस्तित्वाचाच प्रश्न या कोरोनामुळे निर्माण झाला होता। परंतु भारताचं नेहमीप्रमाणे भारतीयांनी हे आलेल्या संकटामध्ये ज्या पद्धतीनं याचा सामना केला, शासनाने सांगितलेल्या निर्देशांचं पालन करत ही भयानक महामारी आपण या ठिकाणी काही अंशी थांबवू शकलो। परंतु हे संकट अजून टळलेलं नाही आहे। 2021च्या सुरुवातीला सुद्धा हे राहू शकते, म्हणून पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत, सॅनिटायझरचा वापर करत या संकटापासून दूर आपल्याला राहायचं आहे। पुन्हा एकदा आपण एक चांगल्या समाजाच्या निर्मिती, चांगला समाज म्हणून आपण पुढे आलेलो आहे। जगासमोर आपला आदर्श आपण ठेवला आहे, तसाच आदर्श आपण पुन्हा पुढच्या वर्षामध्ये ठेवूया आणि या वर्षामध्ये 2021 हे कामाचं वर्ष असणार आहे। कारण की 2020 मध्ये राहिलेले कामं आणि 2021 चे जे आपले संकल्प आहेत ते दोन्ही कामं आपले संकल्प पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून मी सुद्धा शुभकामना देतो। सर्वप्रथम मी माझ्या सगळ्या चंद्रपूरकरांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। माझ्या सगळ्या चंद्रपूरकरांचे येणारं नवीन वर्ष सुखद, समृद्धी, आरोग्य यांनी यशाने भरभरून जावं हीच भगवंताजवळ प्रार्थना करते। 2020 खरंच हे संकटाचं वर्ष होतं आणि या संकटाला सगळ्यांनी तोंड दिलेलं आहे। आर्थिक तोंड दिलेले आहे, आरोग्याचं तोंड दिलेले आहे। प्रत्येक बाबतीत हे संकट आपल्याला खूप त्रासदायक ठरलं। कोणाच्या तब्येती खराब झाल्या, कोणाला कोरोना झाला, पण तरीही सर्व चंद्रपूरकरांनी याला खरंच भरभरून तोंड देऊन आणि या कोरोना या संकटाला मात दिली। पण हे नवीन वर्ष आपलं नक्कीच सुखाचं, समृद्धीचं, यशाचं जाईल ही मी भगवंताजवळ प्रार्थना करते। चंद्रपूरवासियांना आपला येणारा जो नववर्षाचा दिवस आहे हा आपल्याच घरी सेलिब्रेट करावा असं मी आपल्याला आवाहन करतो। चंद्रपूरवासियांना मी ह्या जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना माझ्याकडून येणारं वर्ष हे
सुख समाधाचं आणि समृद्धीचं जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा.